युद्धामध्ये या सत्यरथ नावाच्या राजाला मरण आलं, त्याचा मृत्यू झाला. आणि ज्यावेळेला त्याचा महाराज मृत्यू झाला त्या लढ्यामध्ये, त्याच्या सैन्यालाही मारल्या गेलं, सैन्य मारल्या गेलं. सत्यरथ राजाही त्या ठिकाणी मारल्या गेला. पण सत्यरथ राजाची जी पत्नी होती महाराज, त्या पत्नीला ज्यावेळेला ही बातमी कळली, तिला अतिशय मोठा धक्का बसला की बाबा, माझा पती या जगामध्ये राहिला नाही. एवढं दुःख तिच्या अंतःकरणाला झालं. वास्तविकतः ज्यावेळेला सत्यरथ नावाचा राजा आहे, त्या राजाचा मृत्यू झाला, त्यावेळेला त्याची पत्नी गर्भवती होती महाराज. तिच्या उदरामध्ये बाळ होतं. तिने विचार केला, ही जे काही शत्रू आहे त्या शत्रूंच्या हाती लागून आपली स्वतःची विटंबना करून घेण्यापेक्षा या ठिकाणी कुठेतरी दूर निघून जावं. म्हणून आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी, आपल्या मुलाचं रक्षण करण्यासाठी ती रात्रीच्या वेळेला त्या राजधानीमधून, त्या नगरामधून निघून गेली महाराज. पूर्व दिशेने कसलाही मागचा पुढचा विचार करतात पुढे पुढे जात राहिली. जसा रस्ता दिसेल तशी ती वाटचाल करत राहिली. रातोरात्री तिने खूप लांब प्रवास केला महाराज, खूप लांब गेली. सूर्योदयाच्या वेळेला एका सरोवराजवळ आली. ज्यावेळेला सरोवराजवळ आली महाराज, रात्रभर प्रवास करत होती, गर्भवती आहे, उदरामध्ये बाळ आहे, थकलेली होती. आणि अशा वेळेला महाराज ती विश्रांतीसाठी एका वृक्षाच्या सावलीमध्ये बसली, एका झाडाच्या सावलीमध्ये बसली. ज्यावेळेला झाडाच्या सावलीमध्ये बसलेली आहे, विश्रांती घेत असताना तिला त्या ठिकाणी तिने त्या पुत्राला जन्म दिला. वास्तविकतः तो झालेला पुत्र सर्व लक्षणांनी युक्त असणारा एवढा तेजस्वी पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. त्या राणीने विचार केला, त्या बाळाला त्या झाडापुढेच ठेवलं आणि कशी कशी उठून त्या सरोवराजवळ गेली. ओंजळीमध्ये पाणी घेतलं, ते पाणी प्यायला तिने सुरुवात केली. त्याच वेळेला त्या सरोवरामधून एक मगर बाहेर आली आणि त्या मगरीने तिला काय केलं, पाण्यामध्ये ओढून घेतलं. आता ज्या वेळेला महाराज इकडं झाडाखाली तिने ते स्वतःच्या बाळाला ठेवलं होतं, तो बाळ भुकेने व्याकुळ झालं महाराज, रडायला लागलं. त्याच वेळेला युगायुगानं त्याच ठिकाणी एक विधवा ब्राह्मणी आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन त्या अरण्यातून जात होती महाराज. आणि ज्या वेळेला जात असताना तिने त्या रडणाऱ्या बाळाचा आवाज ऐकला. वास्तविकतः तिचा उदरनिर्वाह महाराज गावोगावी भिक्षा मागून तिचा उदरनिर्वाह व्हायचा. ज्यावेळेला तिला बाळाचं रडणं ऐकायला आलं, तो रडण्याचा आवाज ऐकून महाराज तिने विचार केला, एवढ्या निर्जन स्थळामध्ये कुणाचं बाळ रडत असेल. ज्या दिशेने तो आवाज येतो त्या दिशेने महाराज गेले. आणि गेल्यानंतर ज्यावेळेला ते झाडाखाली आले, झाडाखाली आल्यानंतर ते बाळ तिनं पाहिलं. एवढं तेजस्वी बाळ तिनं पाहिल्यानंतर तिला आश्चर्य वाटलं की एवढं सुंदर बालक कोण असं एकट्याला घेऊन गेलं असेल, कोण असेल याची आई. वास्तविकतः तिने विचार केला, या ठिकाणी कुणी दिसतही नाही, कुणाचं बाळ आहे असं म्हणावं. तर या ठिकाणी कुणी दिसतही नाही. विचार केला, आपण जर या बाळाला घेऊन जावं तर पाठीमागून याची आई जर इथं जवळपास गेलेली असेल, ती जर आली, तिनं जर स्वतःचं बाळ या ठिकाणी पाहिलं नाही तर त्याच्या
विचारल्या महाराज, ही जी ब्राह्मणी आहे विचारामध्ये पडली, काय करावं? याला घेऊन जावं हेही बरोबर नाही, याला या ठिकाणी एकट्याला ठेवावं एवढ्या जंगलामध्ये हेही बरोबर नाही, विचार करते. त्याच वेळेला शिव परमात्म्याला महेश्वरानं त्या ठिकाणी महाराज दया आली. एका भिक्षुकाचं रूप त्यांनी धारण केलं आणि भिक्षुकाचं रूप धारण करून त्या ठिकाणी आले. त्या ब्राह्मणीला सांगायला लागले, बाई तू मनामध्ये हा संशय धारण केलायस की याला घेऊन जावं की ठेवून जावं, पण मी तुला सांगतो हे बालक अतिशय पवित्र आहे आणि म्हणून तू या बाळाला तू तुझ्या घरी घेऊन जा, तुझ्या मुलाप्रमाणे याचा सांभाळ कर, त्याला लहानाचं मोठं कर. ज्यावेळेला महाराज त्या भिक्षुकाचं बोलणं त्या ब्राह्मणीनं ऐकलं, ती ब्राह्मणी महाराज बोलणं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणीनं त्या भगवान परमात्म्याला जे भिक्षुकाचं रूप धारण करून आले त्यांना प्रणाम केला, नमस्कार केला आणि म्हणायला लागली, महाराज खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात आणि माझ्या अंतःकरणामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला होता त्याचं तुम्ही काय केलं, निवारण केलं. पण हे जे बालक आहे तुम्ही म्हणता फार पवित्र आहे, मला या बालकाविषयी जाणून घेण्याची फार इच्छा आहे, उत्कंठा आहे. हे बाळ कुठून आलं, याची माता कोण आहे, याचा पिता कोण आहे, याला या ठिकाणी घेऊन कोण गेलं, हे अनेक प्रश्न माझ्या अंतःकरणामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की या बालकाविषयी थोडीफार माहिती मला सांगा. त्यावेळेला तो भिक्षुक जो भगवान परमात्म्याला रूप धारण केले भिक्षुकाचं, हा पुत्र कुणाचा होता? अजून कुणाला येते? कुणाचा होता? सत्यरथ राजाचा, बरोबर.